शांत होई रे मना. शांत होई रे मना. आणि मला हा स्प्राईट भेटलाय 25 रुपयाला आणि ह्याचा मला ना रिव्ह्यू करायचा होता शूट. तर फायनली म्हणजे मी तिकडूनच बघितलं ह्या शो मध्ये. तर म्हटलं की इकडे असेल ते, तर मग बघूया. तर मग तिकडे गेल्यानंतर बघितलं 25 रुपीजला आहे. बघू हा वरती त्याच्याकडे कॅश आहे बट 500 रुपये बसवाला सुट्ट देणार नाही म्हणून ऍप्लिकेशन डाउनलोड करू आणि जाऊ. चलो ऍपने जाऊया, बघूया. ते सायनला जायचं. 3 गोष्टी लाईन अपला मला बँकेत जायचंय दादरच्या, तिकडे जायचं, तिकडे अकाउंट क्लोज करायचंय. त्यानंतर मला मिटिंगला जायचंय क्लायंट बरोबर. मिटिंगला जाऊन त्यानंतर संध्याकाळी परत अजून एक मीटिंग. की नाहीये माणूस की बस हा 25 A25 आलाय. ह्याला म्हंटल बस उघड दादा, ट्रॅफिक मध्ये अडक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके व्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आपण डेली ब्लॉग शूट करतोय नॉर्मल, असं काही स्पेशल नाहीये. नॉर्मल बघूया की कसं काय करणार आहोत आजचा दिवस. भाई सुट्टीच्या दिवशी पण आहे ना, बाहेर जाऊन आहे ना काही ना काही कामं पडलेलीच आहे. ओके, तर मग बघूया की आजचा दिवस कसा जाईल. तुम्ही अकाउंट मधून नवीन असाल तर सबस्क्राईब करा दी एके ब्लॉग्सला आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. चला तर 3 गोष्टी लाईन अपलाय. मला बँकेत जायचंय दादरच्या, तिकडे जायचं, तिकडे अकाउंट क्लोज करायचंय. त्यानंतर मला मिटिंगला जायचंय क्लायंट बरोबर. मिटिंगला जाऊन त्यानंतर संध्याकाळी परत अजून एक मिटिंग आहे कॉन्फरन्सची, ती मिटिंग अटेंड करायची. त्यानंतर मठात जायचंय कारण की आज गुरुवार आहे. तर गुरुवार असं काही हे नाहीये, मी दररोज म्हणजे जेव्हाही मला टाइम भेटतो तेव्हा मी मठात जातो आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर माझ गुरुवार आहे तो स्वामींना भेटायचा आहे. यायचंय काय रे? ओके, तर तर बघूया की कसं काय होतं. आता ऑलमोस्ट पोहोचलोय. लास्ट टाइम सुद्धा मी इकडे आलेलो पण मला ती बँक काय भेटली नव्हती. तर पप्पांना परत सांगितलं की जाऊन ये, नंबर देतो. तर मग आता चाललोय तिकडे जाऊ, बघूया बँकचा काय सीन आहे. शिंदेवाडी बोलले, शिंदेवाडी पूर्ण एक्सप्लोर केली बट कुठेच भेटत नव्हती बँक. तर मग आज परत आपल्याला शोधायची ती बँकची नक्की कुठे आहे. की चला लवकर. तर बघूया की कसं काय होणार आहे. त्यानंतर परत मला GTB जायचंय, तिथे मीटिंग आहे, तिथे अटेंड करायचे. होणार आहे, गरम होत आहे. दादर मध्ये तुम्ही कधीही या, गर्दी 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 असणार. काही ना काही ओकेशन मध्ये लोक येतात दादर मध्ये काही. आणि नुसतं हे ऑफिस भेटलेलं आहे भाई. इथे त्या दिवशी मी एवढं फिरत होतो आणि ऑफिस समोरच आहे. आणि त्यांचा आता लंच ब्रेक आहे, तर 2:30 वाजता चालू होणार आहे. फक्त 5 मिनिटाचंच काम आहे, तरी मला तेवढं 1-1.5 तास नाही, अर्धा तास थांबावं लागतं भाई. बघूया. परत 5 ते 10 मिनिटाच्या कामासाठी मी पद्धतशीर अर्धा ते 1 तास थांबलोय. आता झालेत 3 आणि आता माझी 3ची मीटिंग आहे. आता इथून आपण GTBला जाऊन मीटिंग वगैरे करू, मग मठात जायचं आहे परत. भूक लागली आहे पण ठीक आहे, बघूया काहीतरी खाऊ. आता भाऊला भेटेल ना, काहीतरी खाऊ तिकडे आणि मीटिंग वगैरे करू. तसं तर मी ज्यूस वगैरे पियालोय. बघूया आता भाई. उद्या 17 तारखेला सालबडी करून एक मराठी मूवी येणार आहे भाई, बेस्ट आहे बेस्ट. धुरंधर बघितलं, सालबडी तिकडे आहे, येऊ आपण. तुम्हाला सांगेनच मी भाई. म्हणजे एक साथ जे मूवी येतात ना, पद्धतशीर सगळ्या मूवी एक साथ येतात, नाहीतर काहीच मूवी येत नाही. आता सालबडी आहे, नंतर आपले राजा शिवाजी मूवी आहे तो येतोय. त्यानंतर भूत बंगला येतोय हा वाला, हे आहे चित्रा. तर येऊ आपण बघायला. सालबडी मी विचार करतो की मम्मीला घेऊन. मम्मीने खूप दिवस झाला पिक्चर बघितला नाही. मम्मीने लास्ट मूवी बघितलेला आपला हा, मला आता आठवत नाही, बघितलेला पप्पांबरोबर बघितलेला, गेल्या वर्षी बघितलेला. घेऊन ये मम्मीला. माझ्याकडे कॅश आहे बट 500 रुपये बसवाला सुट्ट देणार नाही म्हणून ऍप्लिकेशन डाउनलोड करू आणि जाऊ. चलो ऍपने जाऊया, बघूया. ते सायनला जायचं, सायनवरून चालेल. 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे, बघू.
गव्हर्नमेंटकडे आणि बेस्टवाल्यांकडे एकच आहे की हे पत्राचे नका ठेवू, कारण की ह्याच्यावरती चटके लागतात. चटके लागतात, चटके. एवढी गरमी आहे आणि हे चटके लागतात बाई. चटके लागतात म्हणून बसत नाही बाई. पैसे भेटलेत, पैसे आहेत माझ्याकडे 20 रुपये. तर तिकीट काढू, बघू आता कोणती बस जाईल नक्की. 40 नंबर नाही जाणार, 368 ते 66 जाते राईट. बघू आता. एक काम झालंय, दुसरं काम आता मीटिंग, नंतर मग तिसरं आम्ही, चौथं परत मीटिंग आणि मग घरी, मग उद्या कामावर जायचं. माणूस की नाहीये, माणूस की. बस हा 25A25 आलाय. त्याला म्हटलं बस उघड दादा, ट्रॅफिक मध्ये अडकला तरी नाही, बोलतो नाही नाही नाही. म्हणलं गेला गड्ड्यात. माणूस की. आणि आम्ही सगळ्यांना माणूस की दाखवत बसतो बाई. कर्म चांगले करतो, खूप भारी करतो कर्म. तर म्हणजे थांबले त्याची गाडी तरी नाही उघडत आहे बाई. लक्ष द्या, लक्ष बाई, लक्ष. ही आहे आपली माणूस की मुंबईवाल्याची. म्हणजे मी एवढ्या उन्हात उभं, त्याला म्हटलं कोण नाही बसमध्ये तरी उघडत नाही. ठीक आहे, थांबू दुसरा बससाठी. बस आली आहे आणि मला हा स्प्राईट भेटलाय 25 रुपयाला, आणि ह्याचा मला ना रिव्ह्यू करायचा होता शूट. तर फायनली म्हणजे मी तिकडूनच बघितलं ह्या शोमध्ये, तर म्हटलं की इकडे असेल ते, तर मग बघूया. तर मग तिकडे गेल्यानंतर बघितलं 25 रुपीजला आहे. बघू हा वरती टेकी नाही. शूट करण्यासाठी मी जागा बघतोय. इकडे ह्या हिरोईन हे करताय, बघू शूटसाठी जागा बघतो प्रॉपर. भाई क्लायंट नाहीये. क्लायंटला मेसेज करून सुद्धा क्लायंटने काही रिप्लाय दिला ना. आणि गणेश ऑलरेडी येऊन इकडे गेला, तर मग क्लायंट नाही. आणि मी पण पोचत होतो, बोलला की आता नाही आहे क्लायंट. तर मग आता परत मग मी जातोय गणेशला भेटेल आणि मग तिथून निघेल. बघितलं म्हणजे असे 10 वेळा येणं जाणं होतं. म्हणजे आता एवढा माझा टाइम वेस्ट झाला. जर अगोदरच मला कळलं असतं तर मग मी आलोच नसतो इकडे, बरोबर. खाली फुकटचं मी आलो आणि आता टाइम वेस्ट झाला. आता परत जाऊन गणेशकडे आणि मग परत मठात जायचं. तर बघू कसं होणार आहे. 4 वाजलेत, 4, आणि मी अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाहीये. बघू आता कसं होणार आहे. डिसअपॉइंटेड. याच प्रकारे ह्याच्याबरोबर टाइम स्पेंड केला आहे, मावशीबरोबर टाइम स्पेंड केला आहे. ज्यादा कुछ बताने का नाही घर में, हे बोलाय पहिले. त्याने पहिलं सांगितलं की एवढं सोशली सगळं दाखवायचं नसतं हे ते, म्हणून मग मी अगोदरचे काहीच क्लिप दाखवले नाही. तर थोडा टाइम स्पेंड वगैरे केला. आणि मधुरम वाल्याने आम्हाला लास्ट मोमेंटला डिक्ची दिली, तर खूप इरिटेट झाला. तर मग आता आपण जाणार आहोत मठात बघूया कसं काय होणार आहे भाई. फुल 2 हफ्ते मी गेलो नाही, तर बघूया कसं होणार आहे काय. पूर्ण दिवस बाहेर, पूर्ण वीक ऑफ मला संपला. आता चाललोय मी मठात करी रोडला, स्वामींचं दर्शन झालं. त्यानंतर बघूया की कसं होणार आहे. कसं भाई, पूर्ण दिन बाहेर. तुम्ही सबस्क्राईब करा भाई, सपोर्ट करा. अजून मॉनिटाईज नाही झाले. 10K सबस्क्रायबर, 11,000 झाले तरी मॉनिटाईज नाही झाले अकाउंट. लवकर करा भाई, पैसे चालू झाले पाहिजे. मग तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी बघायला भेटेल चॅनलवरती. म्हणजे पूर्ण दिवस म्हणजे विचारांमध्ये जात होता. आणि भाई एक बेस्ट थिंग दाखवतो तुम्हाला, आजची गुरुवार मधली बेस्ट थिंग. म्हणजे मी फक्त तो विचार करून चाललो आणि माझं लक्ष तिकडे, आणि मी मनात बोललो की जाता जाता मी हेच बोलतो की काय नाही, स्वामी करतील सगळं जे काही चाललंय. तर स्वामी सगळा मार्ग काढतील, आणि समोर अशी नजर गेली तर स्वामी समर्थ भाई. आणि 2 मिनिटासाठी मी शांतपणे उभा इकडे, इव्हन तो इकडे गाडी पण आहे. भाई बेस्ट 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 बेस्ट. जेही या घरात राहत असतील त्यांना सॅल्यूट भाई, की भाई एवढा पॉझिटिव्ह. म्हणजे माझी नजर अजून तिकडेच आहे, तेच विचार करतोय की फक्त मनात आपण विचार करतोय स्वामींचा आणि स्वामी समोर सगळीकडे.
बेस्ट फिलिंग. गुरुवार आहे गुरुवार. भारी मन एकदम असं मोकळं होतं की जेव्हाही आपण विचार करतो आणि स्वामींचं स्मरण करतो आणि समोरच ते प्रकट होतात ना भाई. बेस्ट बेस्ट. श्री स्वामी समर्थ. ह्याचप्रमाणे आता आपण पोहोचलोय करिअरला आणि स्वामींच्या मठात जाऊ, स्वामींचा आशीर्वाद घेऊ. तर बघूया की स्वामींचा आज अलंकार कसं केला आहे. एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड, खूप एक्सायटेड. आणि इकडे भेटलेला आहे ओमिया. ओम्याने पण नवीन युट्यूब चालू केला आहे, त्यालाही जाऊन सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके. स्वामी ओम सेवा. हां. आणि ह्याचे 10K झालेले आहेत सबस्क्रायबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर बघूया की कसं होतं आजचा इव्हिनिंग. कारण की आरतीसाठी पण थांबणार आहोत. आम्हाला कॉन्टेंटचा पूर्ण विचार पण करायचा आहे कसं काय करायचंय. तर मग बघूया. आणि लवकरच तुमच्यासाठी काहीतरी एक्साइटेड घेऊन येतोय आम्ही, हम्म. जे की ज्याच्याने तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. आणि आम्हालाही शिकायला भेटणार त्या गोष्टी. जसं जसं आम्ही त्या गोष्टी करू स्वामींच्या कृपेने, त्या गोष्टीने तुमच्यापर्यंत ती सेवा आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू. तर लवकरच आता आम्ही नाही सांगू शकत की काय करणार आहोत, पण काहीतरी करतोय. हां. तर मग बघूया की लवकरच तुमच्या समोर एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे. तर त्याची पूर्ण आम्ही चाललेलं आहे, म्हणजे मीटिंग्स वगैरे कसं काय करायचं. तर बघूया, भेटूया कसं काय होणार आहे. चला तर. काही लाडू घेतले. गेल्याच वीकमध्ये मी जेव्हा घेतलेले तेव्हा 80 रुपये होते. आता नेक्स्ट वीकमध्ये आलो तर बोलतो 90 रुपये. म्हटलं गेल्याच वीकमध्ये 80 रुपयाला होतं आणि आता कसं 90. तर बोलतो गॅस वाढलेत ना म्हणून. आता मेन कन्सर्न काय आहे, गॅस वाढले एका महिन्यापासून. ओके. आणि हा गेल्या हप्त्यात मला 80ला देतो आणि आज 90ला का. तर मला बोलतात रे ठीक आहे कर द्या 80. म्हणजे बाई ऑलवेज आज. ओके. ती किती रुपयाला काय घेतलं बाई लाडू. म्हणजे 10 रुपये एक्स्ट्रा द्यायला काय प्रॉब्लेम नाही, बट स्टील ना 10 रुपये काय एक्स्ट्रा द्यायचे खाली फुकटचे. कारण की 80ची गोष्ट जर 80ला भेटतं तर 80लाच घ्यायचं. लूटमार भाई. आपलीच लोक लुटतायत आपल्याला. स्वामींना भेटायचं भाई. एक्साइटेड आहे. बघूया स्वामींचा अलंकार कसा आहे. शांत होई रे मना. स्वामी भक्त किती दिला बोल शांत होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य. निश्चंत होई रे मना. निर्भय होई रे मना. पहले मैं ये तो स्वामी शब्द बोलले होते समझ गए. तू लगा ये देख के उसने बोला है. समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. माझे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. माझे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
करती सेवा सोहळा जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव मानव रूपी कायात ससी आम्हास अक्कलकोटी केला यत वेशवास पूर्ण ब्रह्म तोची अवतरला कास अज्ञानी जीवास विपरीत हा भास जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव जय रहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था सकळे ब्रह्मादिक अंत अनंता तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता जय देव जय देव जय देव जय देव जय करुणा करा आरती वाळू सद्गुरु माहेरा जय देव माये विन माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थी हाव बोलणे वाव सद्गुरु प्रसादे सुगम उपाव रामी रामदासा फळला सद्भाव जय देव पावे हो वाळी नामान नामा त्वमेव माता पिता त्वमेव हे बाप्पा मोरया रे जन्मोजन्मी हेच मागणे घडो तुझी सेवा देवा घडो तुझी सेवा आले विघ्न दूर करावे गजानना देवा रे बाप्पा विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम गोपी वल्लभ राधे श्याम जानकी जीवन सीताराम शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा साई समर्थ दिगंबरा गजानना तू दिगंबरा शंकर स्वामी दिगंबरा नित्यानंदा दिगंबरा नवनाथा तू दिगंबरा विराट रूप दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा विश्वंभरा स्वामी समर्थ विश्वंभरा सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु माझे आई कसला ठाव द्यावा दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो बोला जय जयकार स्वामीचा बोला जय जयकार स्वामीचा अक्कलकोट स्वामीचा जय जयकार अक्कलकोट स्वामीचा जय जयकार अक्कलकोट स्वामींचा जय जयकार अक्कलकोट स्वामींचा जय जयकार अक्कलकोट स्वामींचा जय जयकार मंडळी ह्याचप्रमाणे पूर्ण दिवस तुम्ही बघितलं असेल की मी किती भारी स्पेंड केलेला आहे. म्हणजे आता लिटरली माझ्या अंगातली पूर्ण ताकद निघून गेली, कारण की बाई दमलोय मी, खरंच दमलो. हा व्लॉग मी इकडे सेंड करतो. तुम्ही स्वामींचा अलंकार आरती वगैरे सगळंच बघितलं असेल. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि असंच भेटूया नवीन व्लॉगमध्ये कसं काय करणार आहोत. चला तर.